ओम. अध्याय 30. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी प्रथमेशा. वंदन तुझसी श्री गणेशा. प्रथम पूजका हे ईशा. पूर्वी माझे मनोरथ. माय माऊली देवी शारदे. तुझे कृपादान लाभू दे. काव्य प्रतिभा ती फुलू दे. तव कृपे ह्या लेखनी. वंदन श्री सद्गुरु राया. हे श्री साई चरित्र वदाया. दे मधुर वाणी गावया. साई चरित्र ही कथा. साधू संत श्रोते सज्जन. ईश्वर प्रेमी भक्तजन. तुम्हीच माझे प्रोत्साहन ह्या कथा निवेदनास. अल्ला साई मौला साई भक्तांसाठी धावत येई. वरचे वरी झेलून घेई पडता भक्त संकटी. धाव पावगे साईनाथा. ऐसे आर्त भक्त विनविता. साई धावे भक्तांकरिता सप्त सागरा पलीकडे. साई दयेचा सागर घाली कृपेची पाखर. साई कृपे भवसागर पार होई भक्तांचा. भक्त मनी जो जो हेत तो जाणोनी साईनाथ. सहज लीलये पूर्वीत सुखवीती निज भक्ता. काका वैद्य भक्त एक तयांचे ऐका कथानक. ते सप्तशृंगीचे उपासक होते नाशिक गावाचे. प्रपंचातले अनेक प्रश्न चिंतित होते काकांचे मन. ते अस्थिर अशांत होऊन काय म्हणती देवीस. माझ्या भोवती प्रपंचाचे जाळे पडले गे दुःखाचे. तुला सांगू दुःख अंतरीचे सोडविल मज कोण. तव सप्तशृंगी देवी काकास म्हणे जा भेट बाबास. तो तुझे अशांत मानस करील शांत अनस्थिर. हा देवीचा स्वप्न दृष्टांत फक्त तयाचा आदर करीत. जाऊन त्र्यंबकेश्वरात राहती सेवेत बाबांच्या. बाबा म्हणजे त्र्यंबकेश्वर ऐसा भक्त वैद्यांचा विचार. परी त्यात फरक फार हे तर बाबा शिर्डीचे. त्र्यंबकेश्वराचे बाबा म्हणून काका करीती नित्यपूजन. तेथे करीती रुद्रावर्तन कृपा प्रसाद लाभार्थ. परी कृपा लाभ तो होईना देवीस. काका विचारती पुन्हा आई मनोकामना पुरेना कान मिळे प्रसाद. तेव्हा सप्तशृंगी माय ऐका काकास म्हणे काय. अरे गुरुसी सद्गुरुराय. अरे तुझसी सद्गुरुराय बाबा साई सांगतला. तू गेलास त्र्यंबकेश्वरास मी म्हटले जा शिर्डीस. पूर्व म्हणता जाता पश्चिमेस कैसी होईल रे कृपा. मग काकांनी कान धरिला म्हणती जाईन मी शिर्डीला. परी पाहिजे बुलावा आला तरीच होय सिद्ध भेट. तव तिकडे काय घडले माधवरावांसी त्यांची आई बोले. मी नवस आहे बोलले तुझ कारणे देवीस. हेत मनीचा झाला पूर्ण नवस मात्र राहे अपूर्ण. तू सप्तशृंगीस जाऊन ये बाबा फेडोनी. अनुज्ञा घेऊनी साईंची स्वारी आली माधवरावांची. पूर्ती करण्या नवसाची पहा सप्तशृंगी देवीस. नवस तो फेडण्यास हवे उपाध्ये ते खास. म्हणून शोधित काका वैद्यास माधवराव पातले. भेट व्हावी ह्या दोघांची ही पूर्व योजना साईंची. ती एक कळा प्रेमाची होती भक्त कल्याणा. निमित्त नवसाचे झाले कोण कोठील वृत्त कळाले. माधवराव साई भक्त भले कळले जेव्हा काकास. तेव्हा ते काय म्हणती साई दर्शन आस मोठी. लागली आहे ती भेटी आपण आणा घडवून. मी कोण घडवणार भेट साईंची होणार. आर्त भाव जाणणार साई एक मनकवडा. भाग्य काकांचे उजळले साईबाबांचे दर्शन घडले. कृपावलोकने स्थिर झाले अस्थिर मन तयांचे. साईनाथांच्या सहवासात त्या सिद्धाच्या भेटीत आणिक संत समागमात काका संतुष्ट जाहले. शांत झाली चित्तवृत्ती केवळ दर्शने घडे निवृत्ती. आणिक लाभली सुख शांती दर्शन महिमा हा थोर. एके दिनी 2 प्रहरी दीक्षिता म्हणती जा सत्वरी. खुशाल भाऊच्या राहत्या घरी आण तया बोलवून. आम्हा झाली तयाची आठवण येऊन म्हणे दे दर्शन. भक्त भेटीस हा भगवान साई पहा अधीर. तिकडे खुशाल भाऊला एक स्वप्न दृष्टांत दिला. चल उठ टांगा धाडला ये सत्वर शिर्डीस. ऐसी ही असे साई लीला. खुशाल भाऊ शिर्डीस आला. उभय भेटीने आनंद झाला सुखावले दोघेही. असाच एक रामलाल भक्त पंजाबी तो मुंबईत. साई तयांचे स्वप्नात जात दिली दर्शन ती भेट. स्वप्नी घडले संत दर्शन आकृष्ट झाले तयाचे मन. प्रत्यक्ष भेटीची ओढ जाण लागली तये मानसी. तो विचार करी मनातही कोण विभूती अद्भुत तयांनी मजसी दर्शन देत काय कारण असे. असे विचार येता मना मनी लागे दर्शन तृष्णा. पुरवावी ही मनमोहना ओढ चित्ती लागली. अनामिकाची लागली ओढ सोडवा ही मनाची तेढ. तव दर्शन मुहूर्त मेळ घडो मम भाग्याची. दर्शन इच्छुक अंतरी फिरत असता तो बाजारी. दुकाने एक छबी साजरी पाहिली तसबीर तयाने. आकृष्ट होनी मन लगबगे पायरी चढून. जाई करी नम्र वंदन प्रतिमेस रामलाल. म्हणे भाग्य उजळले जे मी होते स्वप्नी पाहिले.
ते हेच रूप भावले आहे मना अंतरी. मज स्वप्नी जे दिसले हे ये दर्शनास मज बोलले. कोण कोठील मी ना पुसले विसरलो देहभान. तव काय म्हणे दुकानदार हे साईनाथ दयासागर. राहती शिर्डीत दरबार आहे द्वारका माईस तो. ठाव ठिकाणा रामलालास कळला जेव्हा तयास. आतुर झाली दर्शन आस आला धावत शिर्डीस. साईनाथांची भेट होता प्रेमपूर नेत्रा मोठा. आला झाला चरण धरिता आलो शरण म्हणोनी. एकदाच होता साई भेट रामलाल रमले शिर्डीत. राहिले साई सान्निध्यात करीत सेवा साईंची. संत सेवा घडावी वाटते परी न जरी भागी असते. परी न जरी भाग्यी असते तरी जवळ सोनी दुरावते. हा भाग पाप पुण्याचा. भक्त रमे प्रपंचात साई आणती परमार्थात. सत्संग समागम श्रेष्ठ देती निज भेटीचा. वचनभंग व्यभिचार दोष दूर होनी सद्गती. तयास मिळे वाचिता साई चरित्रास ह्या साई कृपेने. साई कृपेचे हे वरदान म्हणून घडले सारांश लेखन. गोड तुम्ही घ्यावे मानून श्री गोविंद तने विनवितसे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. प्रथम नमन तुझ गौरी नंदना मोदक प्रिय गजवदना. बुद्धी कला कौशल्य नाना देसी तुची भाविका. ओम श्री साईनाथाय नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा. चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंद स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरणच सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळतोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.